नमस्कार. भाविक भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण पाहणार आहात वारी म्हणजे काय, वारीचा अर्थ काय, वारी कशाला म्हणतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे वारकरी कसे असतात याची माहिती आपण आज घेणार आहोत. तत्पूर्वी कमेंटमध्ये जय श्री हरी लिहायला विसरू नका. आषाढी आणि कार्तिकी वारी श्री क्षेत्र पंढरपूर. आषाढी कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारी पदयात्रा. आषाढी कार्तिकी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातीचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही, तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. वारकरी, माळकरी. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तुळशी माळा गळ्यात घातलेल्या वारकऱ्याने काय करावे? स्नान करून भाळी गोपी चंदनाचा टिळा लावावा. नित्य नेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवांच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूर वारी करावी. तसेच एकादशीचे व्रत करावे. वारकरी धर्म पाळताना काय करावे? सात्विक आहार, सत्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे. नामस्मरण करावे. असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. आता आपण वारकरी धर्मातील महावाक्य कोणती ते पाहूया. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो. स्थान परत्वे या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. पंढरपूरच्या वारीचा इतिहास, पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवानी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती धर्माच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सहभागी करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्व काळातील प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो, अजूनही माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बटन दाबून त्यातून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.